बारवी धरणाकडून नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली शहराकडे जाणारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची 1800 मिलीमीटर व्यासाची उच्चदाबानं पाणी वाहून नेणारी एक जलवाहिनी काल दुपारी काटेई गाव हद्दीतील खुशाला हॉटेल परिसरात फुटली. ही जलवाहिनी फुटताच जलवाहिनीतून उच्च दाबानं 50 ते 60 फूट उंच पाण्याचे फव्वारे उडत होते. ही जलवाहिनी फुटल्याने परिसर आणि रस्ते जलमय झाले होते. कल्याण शिळफाटा रस्त्यावरील वाहन चालक उंच उडणाऱ्या पाण्याच्या फव्वाऱ्यांच्या आपला मोबाईलमधून प्रतिमा काढत होते. जलवाहिनीतील पाणी एकाच वेळी रस्त्यावर आल्यानं वाहन चालक या भागातून संथ गतीनं वाहनं चालवित होते. त्यामुळे या भागात काही वेळ वाहतुकीची कोंडी झाली होती. वाहतूक पोलीस वाहन चालकांना मोबाईलद्वारे प्रतिमा काढणाऱ्या वाहन चालकांना आणि प्रवाशांना वाहनं पुढे घेऊन जाण्याच्या सूचना करत होते. MIDC कडून कोळेगाव ते खुशाला हॉटेल दरम्यान एक नवीन जलवाहिनी टाकण्याचं काम मागील काही दिवसांपासून सुरू आहे. त्यामुळे यंत्रणा या भागात कार्यान्वित आहे. याच भागात मेट्रो मार्गिकेचंही काम सुरू आहे. या यंत्रणेचं काम सुरू असताना काल संध्याकाळी 4 वाजता अचानक 1800 मीटर व्यासाची जलवाहिनी फुटली. या जलवाहिनीतून उच्च दाबानं पाणी वाहतं. तेच पाणी जलवाहिनी फुटताच उंच दिशेनं उच्च दाबानं विविध आयाम घेऊन उडू लागलं. उडणाऱ्या पाण्याचे सप्तरंगी इंद्रधनुष्य तुषार आपल्या कॅमेऱ्यात टिपण्यासाठी प्रत्येक वाहन चालकाची धडपड होती. अनेक जणांनी आपली वाहनं रस्त्याच्या बाजूला उभी करून हा इंद्रधनुष्य नजारा मोबाईल कॅमेऱ्यात टिपला आहे.